नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती। तर मी संगीता महाजन, स्टिच इंडिया ऑनलाईन आपण कटोरी ब्लाउजचा क्लास घेत आहोत। त्यामध्ये आपण आतापर्यंत 32 ते 44 इंचापर्यंतची कटोरीचे ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे, स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं आहे हे सर्व पाहिलेलं आहे। आज आपण 46 इंचाची कटोरी जी आहे ती कटिंग करणार आहोत। तर याचं आपण आज कटिंग व स्टिचिंग कटिंग पाहणार आहोत। जर तुम्हाला आजपर्यंत म्हणजे 46 चा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ 32 पासून कटोरीचे ब्लाउज कटिंग व स्टिचिंग सुद्धा दाखवलेलं आहे 32 ते 44 इंचापर्यंतचे। तर ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। त्यामध्ये तुम्हाला कोणती साईज हवी असेल ती साईज तुम्हाला तिथे मिळेल। तर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच लाईक करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण 46 इंचाची कटोरी पाहणार आहोत। मापे अशा पद्धतीने आहेत। छाती जी आहे ती 46 इंच आहे, कमर घेर 42 आहे, शोल्डर आहे तो 16.5 इंच पूर्ण आहे, अपेक्स टू शोल्डर 12 इंच आहे, अपेक्स 9 इंच आहे, ब्लाउजची उंची पूर्ण 16 इंच आहे, तयार शोल्डर 3.5 इंच, मुंडा जो आहे तो छातीचा 6वा भाग म्हणजे 7.6। त्यामध्ये प्लस आता आपल्याला काय करायचं नाही कारण आपण पहिल्यापासून अर्धा इंच प्लस करतो, पण आता इथे मुंडा जो आहे तो 7.6 आहे, त्यामुळे मुंडा आता 46 च्या पुढे वाढवण्याची गरज नाही। बाहीची उंची 10 इंच आहे, बाहीचा घेर 16 इंच आहे, समोरचा गळा 6.5 इंच आहे, पाठीमागचा गळा 12 इंच आहे। अशा पद्धतीने ही मापे आहेत। ही मापे आपण पेपरवरती कशा पद्धतीने कटिंग करायची हे पाहूया। तर पहिल्यांदा आपण पट्टीच्या साहाय्याने सरळ रेष इकडून व इकडून आखून घ्यायची आहे। त्यानंतर आपण शोल्डर टाकायचे आहे। शोल्डर टाकत असताना गळ्याची रुंदी आता शोल्डर मधून आपल्याला ज्यावेळेला समोरचा गळा 6.5 असतो त्यावेळेला शोल्डर मधून आपल्याला 2.5 इंच वजा करावं लागतं। तर आपली शोल्डर जी आहे ती 16.5 आहे, तर 2.5 इंच वजा करण्यासाठी आपल्याला 1, 2 व 14 इंच शोल्डर तयार येईल। म्हणजेच 2.5 इंच वजा केल्यानंतर 14 इंच शिल्लक राहते। तर 14 इंचचा निम्मा आपल्याला 7 इंच इथे अशा पद्धतीने पॉइंट करून घ्यायचा आहे। छाती जी आहे ती 46 आहे, त्यामुळे शोल्डर सुद्धा जास्त येणार आहे। पाठीची रुंदी जी असणार आहे ती जास्त असणार आहे। हेवी साईजचे हे माप आहे, त्यासाठी शोल्डर तयार घ्यायचा आहे 7। आता त्यानंतर शोल्डर मुंडा घ्यायचा आहे 7.6 म्हणजे छातीचा 6वा भाग। त्यामध्ये प्लस आपण इथे काय करणार नाही, तर मुंडा घेत असताना छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो। तर इथे 7.6 जो आलेला आहे तो मुंडा आहे। तर इथे जितकं अंतर 7 इंच आलेलं आहे, इथे सुद्धा 7 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा आहे। पट्टीच्या साहाय्याने इथे जोडायचं आहे। आता छाती जी आहे ती छातीचं माप टाकायचं आहे। आता छाती 46 आहे, 46 म्हणजे आपल्याला 12.5 इंच इथे छातीचा 4था भाग असेल। तर आपण अशाच पद्धतीने सुद्धा पाहू शकतो। आता हे 46 आहे, 46 चा निम्मा आपल्याला इथे 23 इंच येईल। 23 चा निम्मा आपल्याला करायचा आहे, म्हणजे आपल्याला 4था भाग बरोबर मिळेल। तर आपल्याला बरोबर 12.5 इंच आपल्याला 46 चा 4था भाग मिळालेला आहे। इथे 12.5 वरती एक पॉइंट करायचा आहे। सेहेचाळीस चा निम्मा। बरोबर आपल्याला 11.5 आलेलं आहे।
तर इथे 11.5 प्लस पाव इंच आपण लुजिंग देतो, म्हणजेच 11.25 वरती इथे आपण पॉइंट करायचा आहे. हा आपला छातीचा चौथा भाग झाला. त्याच्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही रेष सरळ आखून घ्यायची आहे इथे. आता उंची घ्यायची आहे. ब्लाउजची उंची जी आहे ती 16 आहे. 16 प्लस समोरच्या भागासाठी आपण 1.5 इंच वाढवतो, तर 16 प्लस 1.5 17.5 इंच पॉइंट करायचा आहे. ही रेष सरळ आखायची आहे. आता इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. कंबर जी आहे ती 42 आहे. 42 चा चौथा भाग 10.5 इंच येईल. त्यामध्ये प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता इथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे व इथून मध्यापासून पाव इंच आत हा आकार जोडायचा आहे. आता इथून आपण अर्धा इंच खाली जातो. आता तयार शोल्डर आपली 3.5 आहे, तर 3.5 प्लस 1 म्हणजे 4.5 इंच रुंदी ठेवायची आहे. ज्या वेळेला तयार शोल्डर आपल्याला जी ब्लाउजची तयार शोल्डर हवी असते ती इथे, आता पहा इथे तयार शोल्डर अशा पद्धतीने घ्यायची असते ब्लाउजची. तर ही तयार शोल्डर जास्त जाडी असल्यामुळे इथे आपली 2.5 इंच आलेली आहे. पण त्यांना जे कस्टमर असतं किंवा जे 46 साईजचं 48 साईजचं असतं त्यांना शोल्डर सुद्धा रुंद तितकीच हवी असते. तर ती आपण ठेवणार आहोत 3.5 इंच तयार. तर त्यासाठी प्लस आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करावं लागेल, कारण इकडे आपला अर्धा इंच कमी होतो, इकडे अर्धा इंच कमी होतो. तर आपण अशा पद्धतीने 3.5 प्लस 1 4.5 इंच इथे मार्क केलेला आहे. उरलेली जी आहे ती 2.5 इंच 2.25 इंच गळा रुंदी पडलेली आहे. आता इथून गळ्याची उंची जी आहे ती 6.5 इंच घ्यायची आहे. 6.5 इंचावरती एक पॉइंट करायचा. इथून सरळ रेषा आखून घ्यायची व इथून सुद्धा चौकोन आखून घेऊन गळ्याला आकार द्यायचा आहे. आता इथून 1 इंच अंतर घ्यायचं आहे व अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. आता हा आपला समोरचा गळा तयार झाला. आता इथून क्रॉस पट्टी काढण्यासाठी 4 इंच अंतर घ्यायचं आहे. माप आता चेंज झालेले आहेत, पाहू शकता. आधी आपण 3.5 इंचाची क्रॉस पट्टी घेत होतो, आता आपण अर्धा इंच एक्स्ट्रा म्हणजे 4 इंच. इथे आपण 3 इंच. आता ही रेष सरळ अशी घ्यायची आहे. त्यानंतर इथून अशा पद्धतीने क्रॉस घ्यायचा आहे. आता कटोरी जी तयार असेल तर इथे मी आखलं नाही, तर कटोरी आपण इथे 7.5 इंचाची घ्यायची आहे तयार. तर इथे 7.5 इंच कटोरी, म्हणजेच आपण इथून ह्या रेषेपासून 7.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. इथून पहा 2.5 इंचावरती, आता आपण पहिल्यापासून 2.5 इंच घेत आहोत, पण आज आपण 3 इंचला पॉइंट करणार आहोत. हे सुद्धा अंतर आपलं वाढलं जाईल. इथून 1.5 इंचावरती पॉइंट करायचा आहे व हा आकार अशा पद्धतीने कटोरीचा गोलाकार येईल अशा पद्धतीने जोडायचा आहे. आता थोडासा कमी जास्त झाला तर आकार व्यवस्थित घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होईल.
आता टक्स जो घेणार आहोत तो 3.5 इंच घेणार आहोत. तर 3.5 इंचाचा निम्मा करायचा आहे. तर इथे 3.5 इंचचा निम्मा अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे व इथून हे जे 3.5 इंचचा निम्मा आहे 1.25 इंच इथे मार्क करायचा आहे. त्यानंतर 1.25 इंच आलेला आहे त्याचाही निम्मा घ्यायचा आहे व त्याच्यावरती मार्क करायचा आहे. आता इथून शोल्डर टू अपेक्स 12 इंच आहे. इथे 12 इंचावरती पॉइंट करायचा आहे व इथून अपेक्स टू अपेक्स अपेक्स 9 इंच आहे. तर इथून आपल्याला 4.5 इंचावरती मार्क करायचा आहे. निम्मा भाग जो येईल तो मार्क करायचा आहे. आता इथे अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे. नेहमी पहा कितीही छाती जरी जास्त असली तर तुम्ही अपेक्स टू अपेक्स 9 इंच किंवा वाढवून न घेता 8 इंचापर्यंतच घ्या, म्हणजे तुमची मापे जी आहेत ती व्यवस्थित पडतील. जरी तुम्हाला ब्लाऊजच्या मेजरमेंट प्रमाणे घेतलात तर तुम्हाला 4.5 5.5 असं भेटेल, पण तसं न घेता अपेक्स टू अपेक्स नेहमी 8च घ्या. त्याचा निम्मा इथे 4 इंचावरती पॉइंट करायचा आहे. हा आपला मिडल पॉइंट झाला. त्यानंतर ही जी मिडल पॉइंटची रेष आहे ही शोल्डर टू अपेक्स व अपेक्स टू अपेक्सचा हा पॉइंट आहे. हा पॉइंट इथे जोडायचा आहे. आता इथून सुद्धा आपल्याला 3.5 इंच आलं होतं त्याचा निम्मा भाग अशा पद्धतीने इथे ठेवायचा आहे व इथे एक मार्क करायचा आहे. त्यानंतर ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता दोन्ही अंतर चेक करायचं बरोबर आहे का. आता इथे 7.5 आलेला आहे. इथे सुद्धा अशाच पद्धतीने 7.5 इंचावरती एक पॉइंट करायचा व हा आकार वाढलेला इथे अशा पद्धतीने जोडायचा. आता ही आपली क्रीज मायनस होईल, म्हणजेच आपल्याला जी समोरची चुनी येते तर ही चुनी आपण काढून टाकतो. त्यामुळे ब्लाउज अगदी परफेक्ट बसतो. अजून जर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला नसाल तर पाठीमागचे व्हिडिओ पहा. पाठीमागच्या ज्या लेडीजांनी हे ब्लाउज शिवून पाहिलेला आहे त्यांचा रिप्लाय पहा. तसेच आमचा ग्रुप जो बनलेला आहे खाली जो नंबर येतो त्याच्यावरती तुम्ही ज्या वेळेला क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जातं व तुम्हाला सर्व माहिती किंवा आपला जो सोमवार ते गुरुवारपर्यंत क्लास असतो. गुरुवार नंतर आपण शुक्रवारी डाऊट सोल्युशन करतो. म्हणजेच मी जे शिकवलेलं आहे त्यात तुम्हाला जर प्रॉब्लेम असतील तर याचं उत्तर तुम्हाला भेटतं. अशा पद्धतीने आपले फ्रीमध्ये कटोरी ब्लाऊजचे क्लासेस चालू आहेत. अजून तुम्ही नवीन शिकत असाल, नवीन पाहत असाल तर तुम्ही पहिल्या दिवसापासून आमचा व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल व सर्व साईजचे ब्लाऊज एकाच ठिकाणी परफेक्ट पद्धतीने शिकायला मिळतील. आता हे आपलं जे आहे ते कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण हेच कटिंग करून घ्यायचं आहे व कटोरी कशा पद्धतीने वाढवायची हे पाहायचं आहे. तर आता ही कटोरी तुम्हाला वाढल्यासारखी वाटते तर आपल्याला इथे मध्य करायचं आहे व मध्यापासून टक्स मायनस करायचा आहे. तर टक्स मायनस कसा करायचा, मध्य घ्यायचा, इथून 1/2 इंच व इथून 1/2 इंच किंवा 1 इंचापर्यंत तुम्ही इथे मायनस करू शकता. तर पहा मी इथे बरोबर 1/2 इंच 1 इंच माझं मायनस झालेलं आहे, म्हणजेच इथे मी 1 इंच कमी केलेलं आहे. म्हणजेच माझी कटोरी किती तयार होईल, इथला भाग 2.5 व त्याच्या पुढे बरोबर 5.5, म्हणजे हे सुद्धा अंतर अगदी व्यवस्थित तयार होईल. हे जर असंच ठेवला तर पोटाच्या खाली आपली पट्टी जे जाते व पोटाच्या खाली गेल्यामुळे ब्लाउज घातल्यानंतर पोटाला टाईट बसतं. तर हे प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी हे जे आहे ते इथे कमी करायचं आहे. हे जसं पद्धतीने आपण मायनस केलेलं आहे तसंच हे सुद्धा आपण मायनस करून घेणार आहोत. तर कटिंग करून दाखवते. पहिल्यांदा ही रेष कट करायची आहे.
आता आपण कटिंग करत असताना इथून आता हा पॉइंट ह्या पॉइंट वरती ठेवायचा आहे। पहिल्यांदा ही रेष जी आखलेली आहे एक्स्ट्राची ती कट करायची आहे। त्यानंतर गळा जो आहे तो गळा कट करायचा आहे। क्रॉस पट्टी आहे, क्रॉस पट्टी कट करायची आहे। त्यानंतर इथून हा पॉइंट वजा करायचा आहे, मग इथून कट करायचा व हा पॉइंट ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवायचा असतो, म्हणजे हा आपला मायनस झालेला पॉइंट असतो। तर हा इथे अशा पद्धतीने येईल। हे जोडलात म्हणजे आपल्याला अगदी बरोबर कटोरी जो आहे तो कप तयार होतो। इथून सुद्धा अशा पद्धतीने हा रेष ह्याच्यावरती ठेवायची आहे। आता हा मुंडा जो आहे तो अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। इथे आकार पहा, हा आकार पाहायचा आहे। हा आकार विचार करू नका, तर हा आकार अगदी व्यवस्थित आलेला आहे। हा आकार कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर कटोरी पहा, इथून थोडासा आकार द्यायचा, म्हणजे आपण ज्या वेळेला क्रॉस टिप घेतलेली आहे त्यासाठी गोलाकार येण्यासाठी थोडासा आकार देऊन गोल करून घ्यायची आहे। आता आपण हे मायनस केलं, हे सुद्धा मायनस केलं व हे सुद्धा आपल्याला इतकंच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर आता हे आकार आपण कशा पद्धतीने वाढवायचा हे पाहूया। आता पेपर अशा पद्धतीने ठेवायचा आहे। सर्व साइडने पहिल्यांदा आखून घ्यायचं आहे। आता जसं आहे त्या पद्धतीने आखून घ्यायचं। आता इथून इथे पलीकडे दाखवते तुम्हाला। हे आपण अशा पद्धतीने जोडायचं आहे। अशाच पद्धतीने पकडून दोन्ही सुद्धा साइड ही फोल्ड अशीच पकडायची, ही फोल्ड अशीच पकडायची व सर्व आखून घ्यायचं। आता हे बाजूला काढायचं आहे। आता इथे आपण सरळ करून घ्यायचं थोडंसं। आता पहा कटोरी कशा पद्धतीने वाढवायची ते शिकवते। आता ही आपला बेस कट केलेला आहे। आता इथून आपण साइडने 1.25 इंच वाढवणार आहोत। 3.5 इंचाचा निम्मा किती येईल पहा, कारण टक्स 3.5 इंचाचा घ्यायचा आहे, तर 2.25 इंच येईल। इथे आपण 2.25 इंच वाढवणार आहोत। इथे सुद्धा 2.25 इंच वाढवायचं आहे व या दोन्हींचा मध्य म्हणजेच ह्या कटोरी जी आहे तयार त्याचा मध्य घ्यायचा आहे। 7.5 इंचाची तयार आहे, तर याच्या खाली सुद्धा आपल्याला 2.25 किंवा 1.5 इंचापर्यंत खाली वाढवू शकतो। इथून ही रेष इथे जोडायची आहे, ही रेष इथे जोडायची आहे। त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने गोल आकार घ्यायचा आहे व हा आकार इथे
जोडायचा आहे। तर आपला जो कटोरी जी आहे ती तयार झालेली आहे। गळ्याचा आकार अगदी व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आता कट करायचा आहे। इथून हा आकार इथून कट करायचा आहे। याचा मध्यापासून आपण 2.5 इंच सॉरी 2.5 इंच अंतर घ्यायचं आहे टक्ससाठी व इथून 2.5 इंच। आता इथे 2.5 इंचच्या ऐवजी 3 इंचापर्यंत टक्स घेतला तरी सुद्धा चालतं, कारण कटोरी जी आहे ती हेवी साईजची आहे, त्यामुळे अपेक्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपण 0.5 इंच वाढवलं तरी सुद्धा कटोरी व्यवस्थित बसते। आता हीच कटोरी अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे व चेक करायची आहे। पाहू शकता 46 साईजची कटोरीचं माप अगदी बरोबर तयार झालेलं आहे। इथून पहा बरोबर आपलं 7.5 इंचाची कटोरी तयार आहे। तयार जे आलेलं आहे ते 8 इंच आलेलं आहे। तर आपलं शिलाई करून इकडे व इकडे कमी होतं, तर बरोबर आपल्याला 46 इंचाची कटोरी जी आहे ती मी इथे तुम्हाला परफेक्ट कटिंग करून दाखवलेलं आहे। ज्यावेळेला जोडणार आहात त्यावेळेला सुद्धा अगदी व्यवस्थित कटोरी पुरते, कुठेही कमी जास्त होत नाही। इतकं सुंदर व परफेक्ट मी इथे तुम्हाला मेजरमेंट शिकवलेली आहे। तर आता पाठीमागचा भाग पाहूया व जी बाही पाहणार आहोत, तर बाही आपण भरपूर वेळा पाहिलेली आहे। तुम्ही जर नवीन असाल तर पाठीमागचे व्हिडिओ पहा कशा पद्धतीने बाहीचं कटिंग करायचं आहे ते। आता आपण बॅकचा पार्ट पाहूया। 0.5 इंच सरळ, इथून सुद्धा एकसारखं अंतर घ्यायचं आहे। आता मापे टाकायचे आहेत। तर पहा इथून शोल्डरचं माप टाकायचं, तर शोल्डर आपली 16.5 आहे, पण पाठीमागचा गळा जो आहे तो 12 इंचाचा आहे, तर शोल्डर मधून आपल्याला 3.5 इंच वजा करावं लागेल। तर आपण 16.5 वजा 3.5 इंच म्हणजेच 1 2 3 व अर्धा म्हणजेच 13 इंच आपण इथे शोल्डर घेणार आहोत, त्याचा निम्मा म्हणजे 6.5 इंचावरती इथे पॉइंट करायचा आहे। इथे 6.5 इंचावरती पॉइंट केलेला आहे। आता मुंडा टाकण्यासाठी छातीचा 6वा भाग आलेला आहे 7.6, तर इथे 7.6 ला इथे पॉइंट करायचा आहे। इथून ही रेष सरळ आखून घ्यायची आहे व इथून सुद्धा आपल्याला छातीचा 4था भाग प्लस 1.5 इंच टाकायचा आहे। तर छातीचा 4था भाग जो असेल तो 11.5 इंच प्लस त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। ही रेष सरळ आखायची आहे। आता त्यानंतर उंची घ्यायची आहे ब्लाउजची, तर उंची इथून 16 प्लस 1 17 इंचावरती पॉइंट करायचा आहे। जर उंची तुम्ही जास्त घेतला नाही तर तुमचं ब्लाउज जे आहे ते वरती उचलणार आहे किंवा पाठीमध्ये खूप कमी दिसणार आहे, त्यासाठी उंची घेणं आवश्यक आहे। जाडी वाढली म्हणजे आपला पूर्ण घेर वाढतो, घेर वाढला म्हणजे आपल्याला उंची जी असते ती वाढवून घ्यावी लागते। जर तुम्ही इथे 12 इंचाचं किंवा 14 इंचाचं ब्लाउज शिवलात तरी सुद्धा 46 इंचाला ब्लाउज व्यवस्थित बसणार नाही, कारण पाठीचा जो भाग वाढलेला असतो, ज्या रिंकल्स येतात त्या दिसू शकतात, त्यासाठी पाठीमध्ये उंची जी आहे ती जास्त घ्यायला हवी।
तर कमरेचा घेर जो आहे तो 42 आहे. 42चा चौथा भाग 10.5 इंच येईल, तर इथे 10.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे. आता इथून आपल्याला 1.5 इंच अंतर घ्यावं लागेल. समोर आपण 1.25 इंच घेतलेला आहे, पाठीमागे आपल्याला 1.5 इंच घ्यावं लागेल. आता हा आकार जो आहे तो अशा पद्धतीने द्यायचा आहे. ढक्कल. आता तयार जे आहे ते शोल्डर 4 इंच आहे, तर इथून आपण 4 इंच मार्क करायचं आहे. तुम्हाला जर असं लक्षात येत नसेल तर हे आपण मार्किंग अशा पद्धतीने ठेवायचं आहे. उरलेली जी आहे ती गळारुंदी असेल, तर इथे गळारुंदी पहा 2 इंच आणि एक रेष आलेली आहे. कारण गळा 12 इंचाचा बनवायचा आहे, त्यासाठी खोल गळा घेण्यासाठी आपण इथे गळारुंदी कमी घेत असतो. जर 2.5 इंच किंवा 2.25 इंच समोरच्या प्रमाणे जर गळा घेतला तर तुमचा ब्लाउज जो आहे तो शोल्डर मध्ये उतरतो. इथून आपण उंची घ्यायची आहे, तर उंची जी आहे ती पाठीमागची गळ्याची उंची 12 इंच आहे. आता इथून गळ्याची रुंदी पहा, इथे गळ्याची रुंदी 3 इंचापर्यंत घेऊ शकता. इथे 3 इंच 3.5 इंचापर्यंत सुद्धा चालते, पण इथे जे आहे ते कमी घ्यायचं आहे, तर इथे मी 3.5 इंच घेते. ही रेष ह्या रेषेला जोडलेली आहे व इथून आकार द्यायचा आहे. आता हा आपला गोलाकार तयार होईल. अशा पद्धतीने पाठीमागचं सुद्धा मार्क केलेला आहे. टक्स टाकत असताना शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे, इथून 4.5 इंच घ्यायचा आहे. 4.5 ते 5 इंचापर्यंत इथून टक्स असतो. इथे 1/2 इंच, इथे 1/2 इंच, अशा पद्धतीने आपला टक्स जो आहे तो तयार होतो. आता बॅकचं सुद्धा कटिंग तयार झालेलं आहे. तर स्लीव जर कटिंग करायचं असेल तर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ माझे जे आहेत ते 32 छाती पासून ते 46 छाती पर्यंतचे आजचे व्हिडिओ आजपर्यंत जे व्हिडिओ पडलेले आहेत त्याचं तुम्ही कटिंग पाहू शकता. त्यामध्ये मी बाहीचं कटिंग कशा पद्धतीने करायचं आहे अगदी सविस्तरपणे शिकवलेलं आहे. आता ही रेष आहे ती ही कट करून घ्यायची आहे. इथून पाहू शकता पाठीमागचा भाग तयार आहे, समोरचा भाग तयार आहे. आपण 46 इंचाची कटोरी ब्लाउजचं कटिंग आज पाहिलेलं आहे.
तर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर असं सुंदर पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 46 इंचाचं ब्लाउज, कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे दाखवलेलं आहे. या पद्धतीने तुम्ही कटिंग करून पहा, स्टिचिंग करून पहा, अगदी परफेक्ट बसेल, कुठेही क्रीज येणार नाही, शोल्डर उतरणार नाही. तर तुम्ही हे ब्लाउज जे आहे ते एकदा ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटिंग किती छान पद्धतीने शिकवलेलं आहे. तसेच तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही यामध्ये तुम्हाला काय आवडलं, शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. बाहीचं कटिंग दाखवलेलं नाही, कारण बाहीचं कटिंग माझ्या पूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये मी बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तर ह्याचं कटिंग त्याच पद्धतीने बाहीचं सुद्धा करायचं आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.